रामकृष्ण हरी माऊली. जेव्हा पंढरीची वारी चालते तेव्हा लाखो वारकऱ्यांच्या मुखातून एकच जयघोष ऐकू येतो, रामकृष्ण हरी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, पंढरपुरात मूर्ती आहे विठ्ठलाची, मग वारकरी विठ्ठलाच्या वारीत रामकृष्ण हरी हा मंत्र का जपतात? विठ्ठलाच्या भक्तीत राम आणि कृष्ण कुठून आले आणि हा 8 अक्षराचा महामंत्र वारकरी संप्रदायाचा प्राण कसा बनला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामकृष्ण हरी या मंत्रामागचा रंजक इतिहास आणि त्याचे आध्यात्मिक रहस्य जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की विठ्ठल नेमका कोण आहे. संत सांगतात, विठ्ठल तोची राम, विठ्ठल तोची कृष्ण. म्हणजेच विठ्ठल हा वेगळा कोणी नसून भगवान विष्णूचाच अवतार आहे. द्वापार युगात जो कृष्ण होता तोच कलियुगात आपल्या भक्तासाठी विटेवर विठ्ठल बनून उभा राहिला. रामकृष्ण हरी या मंत्रात 3 नावे आहेत. राम म्हणजे त्रेतायुगातील प्रभू श्रीराम, कृष्ण म्हणजे द्वापार युगातील श्रीकृष्ण आणि हरी म्हणजे भक्तांची संकटे हरण करणारा श्री हरी विष्णू विठ्ठल. जेव्हा आपण रामकृष्ण हरी म्हणतो तेव्हा आपण एकाच वेळी भगवंताच्या सर्व रूपांना आळवत असतो. हा मंत्र नुसता उच्चारला तरी शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. संतांनी सांगितले आहे की कलियुगात देवापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. वारीच्या वाटेवर जेव्हा मैलोनमेल चालून वारकऱ्यांचे पाय थकतात, अंगात ताकद उरत नाही, तेव्हा कुठून तरी एकच आवाज येतो, रामकृष्ण हरी. आणि आश्चर्य म्हणजे तो आवाज ऐकताच थकलेले पाय पुन्हा नाचू लागतात. हा मंत्र माणसाचा अहंकार गळवून टाकतो. म्हणूनच वारीत कोणी राजा असो वा रंक, प्रत्येकजण एकमेकांना पाहिल्यावर हात जोडून म्हणतात, रामकृष्ण हरी. तर मैत्रिणींनो, असा आहे आपला हा चैतन्यमयी रामकृष्ण हरी महामंत्र. या आषाढी एकादशीला तुम्ही हा मंत्र किती वेळा जपणार आहात आणि तुमच्या आयुष्यात विठ्ठल भक्तीचा काही अनुभव असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सर्वांनी मिळून एकदा गजर करूया. ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरी. धन्यवाद.